Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 6 about the chapter Determinant and Matrices. See, in previous lecture, we have discussed 4 different properties of the determinant. Now we will proceed and come to property number 5. Okay. So, what is property 5? Property 5. See, what it tells is, see, if each element of a row or column is expressed as the sum of two numbers, then determinant can be expressed as sum of two determinants. म्हणजे काय म्हणतोय बघा ही प्रॉपर्टी, if each element of a row, right, I will expand this, or column is expressed as sum of two elements, okay, then determinant can be expressed as sum of two determinants. व्हेरी सिंपल. बघा म्हणजे काय आपल्याला सांगितलेलं आहे लक्षात घ्या. सम ऑफ टू डिटर्मिनंट्स म्हणजे समजा मी असं केलं, हा एक डिटर्मिनंट घेतला, मी 2/2 डिटर्मिनंट घेतो कारण आपल्याला फक्त व्हेरीफाय करायचं आहे. मग मी समजा पहिला जो रो आहे तो मी असा लिहिला 5 + 3 आणि काय 7 + 4. ओके, म्हणजे ॲक्च्युअली डिटर्मिनंट मी काय घेतोय 8, 11 आणि दुसरा समजा मी असा घेतला 2, 3. इथे 2, 3. मग आता बघा ह्या 8, 11 आणि 2, 3 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येईल? 8 × 3 24 + 11 × 2 म्हणजे 24 - 22 म्हणजे व्हॅल्यू किती येणार ती 2. आता आपलं काय म्हणणं आहे, इफ ईच एलिमेंट ऑफ अ रो, इथे फर्स्ट रोची दोन्ही एलिमेंट्स कसे लिहिले, इज एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ टू एलिमेंट्स. बघा इथे 8 जे आहे ना ते मी 5 + 3 लिहिलं, इट इज ओके ना, 8 इज 5 + 3. तसंच 11 जे आहे दॅट वी हॅव रिटन ॲज 7 + 4. नाउ व्हॉट वी आर सेइंग इज यू कॅन एक्सप्रेस धिस डिटर्मिनंट ॲज सम ऑफ टू डिटर्मिनंट्स. आणि ते कसे करायचे, तर इथली पहिली एलिमेंट्स घ्यायची 5, 7. सी सेकंड रो तोच ठेवा 2, 3 दॅट इज नॉट चेंजिंग. तसंच प्लस दुसरे एलिमेंट्स घ्या 3, 4 आणि इथे 2, 3. बघा आता याची व्हॅल्यू किती येणार, 5 × 3 = 15, 5 × 3 = 15 वजा 2 × 7 = 14 म्हणजे हे 15 - 14 म्हणजे हे 1 झालं, बरोबर ना. प्लस या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झाली. आता ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येणार, प्लस बघा इथे 3 × 3 म्हणजे 9 झालं, मायनस 2 × 4 म्हणजे 8 झालं, म्हणजे हे पण 1 आलं, मध्ये प्लस साईन. सो 1 + 1 2 आलं. सो सेम व्हॅल्यू वी गॉट. परंतु काय झालं, हा डिटर्मिनंट असा होता की त्याच्यामधला प्रत्येक रो म्हणजे त्या रो मधलं प्रत्येक रो नव्हे, कुठल्याही एका रो मधलं प्रत्येक एलिमेंट ही 2 एलिमेंटची बेरीज म्हणून आपण लिहिलं, ॲडिशन ऑफ 2 एलिमेंट्स ऑर सबट्रॅक्शन ऑफ 2 एलिमेंट्स. सी सबट्रॅक्शनला असं वेगळं स्थान नाही आहे गणितामध्ये. सबट्रॅक्शन म्हणजेच निगेटिव्ह गोष्ट घेऊन ॲड करणं, हे कायम लक्षात घ्या. त्यामुळे इथे आपण काय केलं बघा, या रो मधलं पहिलं एलिमेंट आणि इथलं पहिलं एलिमेंट घेऊन एक डिटर्मिनंट तयार केला, दुसरा रो तसाच ठेवला आपण. तसंच इथलं दुसरं एलिमेंट घेऊन दुसरा रो तयार केला, दुसरा डिटर्मिनंट तयार केला, दुसरा रो त्याचा तसाच आहे. कळलं का? म्हणजे हे जे काय घडलं दॅट इज व्हॉट इज कॉल्ड दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट वी आर एक्सप्रेसिंग दिस पर्टिक्युलर डिटर्मिनंट ॲज सम ऑफ टू डिटर्मिनंट्स. बघा, कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ टू डिटर्मिनंट्स. सो दिस इज प्रॉपर्टी नंबर 5. आणि 6वी प्रॉपर्टी बघा आता काय आहे, प्रॉपर्टी नंबर 6. आपण तिथे वाचूया आणि मग आपण ती इथे एक्सप्लेन करूया. प्रॉपर्टी 6 त्याच्यामध्ये काय म्हणतायत बघा, की
बघा इथे प्रॉपर्टी अशी आहे की इफ अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम is added to the corresponding elements of any other row or column, then the value of new determinant is so obtained is same as that of the original determinant. म्हणजे काय याचा अर्थ बघा इथे उदाहरण पण दिलंय. तुम्ही समजा काय म्हणतोय बघा आपण कॉन्स्टंट मल्टिपल. कशाचा कॉन्स्टंट मल्टिपल? ऑफ ऑल द एलिमेंट्स इन एनी रो. फॉर एक्झाम्पल समजा मी इथे असं म्हटलं, हा एक डिटर्मिनंट मी घेतला समजा 2 3 आणि से 5 आणि 10. याची व्हॅल्यू किती येणार बघा 2 गुणिले 10 20 वजा 15 बरोबर ना. 20 वजा 15 5 आलं हे. ठीक आहे. आता हा जो सेकंड रो आहे 5 आणि 10 त्याला आपण एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करूया. बघा कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो. मग आपण रो नंबर 2 घेऊया आणि त्याला मी 3 ने गुणलं आणि ती जी एलिमेंट होणार म्हणजे आता इथे काय एलिमेंट्स होणार 15 आणि 3 ने गुणतोय ना म्हणजे हे 5चं 15 होईल 10चं 30 होईल. आता ही जी एलिमेंट्स आहेत ती करस्पॉन्डिंग दुसऱ्या रो मध्ये ऍड करायची आपण. म्हणजेच काय होणार बघा आपण ऑपरेशन काय लिहिणार ते R1 कशामध्ये ऍड करताय तुम्ही रो 1 मध्ये. काय ऍड करताय 3 into R2. बघा R2 ला 3 ने गुणून R1 मध्ये ऍड करतोय आपण. म्हणजेच आता हा डिटर्मिनंट काय होईल समजा हा तुमचा A असेल तर आता A डॅश जो आहे ना तो काय होणार बघा R1 + 3R2. R2 बदलेल का याच्यामुळे काही शक्यताच नाही ना. R1 मध्ये तुम्ही मिळवताय 3R2. मग 3R2 म्हणजे किती होणार ते 15 आणि 30 होणार. ते आपण इकडे मिळवणार R1 मध्ये. 15 हे 2 मध्ये मिळवणार. म्हणजेच ते कसं झालं बघा 2 + 3 × 5. तसंच 3 + 3 × 10 म्हणजे सेकंड रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला मी 3 ने मल्टिप्लाय केलं आणि पहिल्या रो मध्ये ऍड केलं. दुसरा रो बदलेल का त्याच्यामुळे काहीच शक्यता नाहीये. 5 आणि 10 म्हणजेच हा डिटर्मिनंट काय झाला आता 5 त्रिक 15 आणि 2 17 आणि हे 10 त्रिक 30 आणि 3 33 आणि सेकंड रो काय झाला 5 आणि 10. मग आता किती होणार बघा 17 × 10 170 आणि 33 × 5 म्हणजे 165. म्हणजे एकूण उत्तर किती आलं 5. बघा ती व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे. बदलली का व्हॅल्यू डिटर्मिनंटची? नाही. तर महत्त्वाची प्रॉपर्टी. आता ह्याच्यात काय आणखी गोष्टी होणार बघा की आता बघा इथे तुम्ही कशी ऑपरेशन्स लिहिणार R1 + KR2. समजा मी असं केलं R1 + KR2 चा अर्थ काय ऑल द एलिमेंट्स ऑफ सेकंड रो R2 ना म्हणजे सेकंड रो ऑल द एलिमेंट्स ऑफ सेकंड रो आर मल्टिप्लाइड बाय K आणि ती करस्पॉन्डिंग एलिमेंट्स म्हणजे ती एलिमेंट्स त्याच्या रो 1 मधल्या करस्पॉन्डिंग एलिमेंटमध्ये ऍड करायची. करस्पॉन्डिंग म्हणजे काय पहिलं आणि तिथलं पहिलं याला करस्पॉन्डिंग म्हणायचं. असं केलं का आपण 5 ला 3 ने गुणून आपण 3 मध्ये ऍड केलं का नाही 2 मध्ये ऍड केलं का तर त्याचं करस्पॉन्डिंग फर्स्ट रो मधलं एलिमेंट म्हणजे पहिलं एलिमेंट. हे दुसरं एलिमेंट आहे R2 सेकंड रो त्याच्यामधलं हे दुसरं एलिमेंट आहे ते आपण पहिल्या रो मधल्या दुसऱ्या एलिमेंटमध्ये ते त्याचं करस्पॉन्डिंग एलिमेंट. करस्पॉन्डिंग म्हणजे ते इथे पहिलं ना मग तिथे पण पहिलं ते करस्पॉन्डिंग. ठीक आहे. मग आता हा जो K आहे ना तो K कॅन बी 1 K कॅन बी एनिथिंग. K कॅन बी 1 K कॅन बी -1. तो -1 झालं किंवा 1 झालं तर काय होणार R1 + R2. साधं आहे. म्हणजेच मी डिटर्मिनंटचे 2 रोज करस्पॉन्डिंग एलिमेंट्स त्यातली ऍड केली तरी त्याची व्हॅल्यू बदलणार नाहीच. कळलं ना. म्हणजे समजा हे आता बघा इथेच हा रो तुमचा पहिला रो होता 2 3 दुसरा रो होता 5 10. आता इथे हे C1 आहे हे C2 आहे. तुम्ही समजा असं केलं C1 आणि C2चं ॲडिशन केलं म्हणजे समजा मी हे ऑपरेशन केलं C1 + C2 म्हणजेच काय होणार C1 मध्ये C2 मिळवणार म्हणजे पहिल्या कॉलममध्ये दुसरा कॉलम मिळवणार. मग पहिला कॉलम काय होईल 2 आणि 3 5 आणि हे 5 आणि 10 म्हणजे इथे 15 होईल आणि इथे तुमचं 3 आणि 10 ते तसंच राहणार. बघा आता त्याची व्हॅल्यू किती आली 5 × 10 50 वजा 15 × 3 45 50 वजा 45 म्हणजे 5च आलं. इथे पण व्हॅल्यू तीच आहे ना 2 × 10 20 वजा 5 × 3 हे 15 5च आहे. सो व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज नॉट चेंज्ड. कधी बदलली नाही ती. तुम्ही रो 2 ऍड केलेत किंवा 2 कॉलम्स ऍड केलेत वजा केलेत K -1 घेतलात ना समजा इथे मी -1 घेतलं तर काय होणार R1 + -1 × R2
ह्याचं इम्प्लिकेशन काय होणार बघा, R1 प्लस -1 इंटू R2 म्हणजेच काय होणार ते R1 मायनस R2. डन. बरोबर ना. सो दिस इज द प्रॉपर्टी. खूप वेळा आपण ही प्रॉपर्टी प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये वापरणार आहोत. म्हणजे आता इन अ नटशेल बघा 6 प्रॉपर्टीज झाल्या. काय प्रॉपर्टीज झाल्या, 6च्या 6 जर आपण रिवाइज केल्या तर काय होणार बघा, वी विल रिवाइज दोज प्रॉपर्टीज. म्हणजे पुन्हा लिहत राहूया नको आपण, परंतु लक्षात घ्या, वी विल गो थ्रू द टेक्स्ट बुक अँड सी व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी बघा, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड. कधी, इफ इट्स रोज अँड रोज आर टर्न्ड इंटू कॉलम्स अँड कॉलम्स आर टर्न्ड इंटू रोज. म्हणजे तुम्ही जे रोज होते ते कॉलम्स केले, कॉलम्स होते ते रोज केले. बघा इथे A1 B1 C1 हा पहिला रो होता, A2 B2 C2 हा दुसरा रो होता, A3 B3 C3 हा तिसरा रो होता. आपण ते कॉलम्स केले. बघा D हा जो डिटर्मिनंट आहे आणि D1 डिटर्मिनंट आहे, याच्यामध्ये काय फरक आहे, इथला पहिला रो इथला पहिला कॉलम झालेला आहे, इथला दुसरा रो इथला दुसरा कॉलम झालेला आहे. बघा इथला दुसरा रो काय होता, A2 B2 C2, आता तो कॉलम झाला A2 B2 C2. इथला तिसरा रो इथे तिसरा कॉलम झाला. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट चेंज्ड. ही पहिली प्रॉपर्टी होती. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी काय होती बघा इथे, इफ एनी 2 रोज, आपण त्या डिटर्मिनंटचे 2 रोज किंवा 2 कॉलम्स हे इंटरचेंज केले. मगाशी आपण रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केले, हे वेगळं आहे. पहिला रो आहे तो पहिला कॉलम केला, दुसरा रो आहे तो दुसरा कॉलम केला मगाच्या प्रॉपर्टीमध्ये, पहिल्या प्रॉपर्टीमध्ये. इथे तुम्ही काय म्हणताय, 2 रोज बदलले मी, म्हणजे R1 आणि R2 हे इंटरचेंज केलं मी. हे नोटेशन म्हणून कसं दाखवायचं आपण, हे बघा हे असं दाखवतात, R1 गोज टू R2 आणि R2 गोज टू R1, म्हणजेच 2 रोज इंटरचेंज केल्या. तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फक्त चिन्हात बदलते. पहिल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू समजा K आली तर ही -K येईल, किंवा पहिल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू -K आली तर ही +K येईल. समजलं ना. सो दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड इन दॅट. थर्ड प्रॉपर्टी काय होती बघा, थर्ड प्रॉपर्टीमध्ये आपण असं म्हटलं की जर एखाद्या डिटर्मिनंटमध्ये, बघा इथे थर्ड प्रॉपर्टी, इफ एनी 2 रोज ऑर कॉलम्स ऑफ अ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल, सेम असतील. आयडेंटिकल असणं म्हणजेच काय, पहिला रो त्यातली सर्व एलिमेंट्स आणि तिसऱ्या रो मधली सर्व एलिमेंट्स सेम आहेत, दॅट इज कॉल्ड 2 रोज आर आयडेंटिकल किंवा 2 कॉलम्स आर आयडेंटिकल, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. मग चौथी प्रॉपर्टी काय होती, जर आपण त्या डिटर्मिनंटच्या प्रत्येक म्हणजे कुठल्याही रो मध्ये बघा, इफ ईच एलिमेंट ऑफ अ रो, त्या रो मधलं प्रत्येक एलिमेंट किंवा कॉलम मधलं प्रत्येक एलिमेंट आपण जर एखाद्या कॉन्स्टंटने त्याला गुणलं K, देन द व्हॅल्यू ऑफ न्यू डिटर्मिनंट इज K टाइम्स द व्हॅल्यू ऑफ गिव्हन डिटर्मिनंट. ओरिजिनल जो डिटर्मिनंट आहे त्याच्या K पट ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. पाचवी प्रॉपर्टी काय आहे बघा, इफ ईच एलिमेंट ऑफ अ रो, बघा इथे आपण असं केलंय, त्या पहिल्या रो मधलं प्रत्येक एलिमेंट हे 2 एलिमेंटच्या बेरजेच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. बघा पहिलं रो काय आहे बघा, त्यातलं पहिलं एलिमेंट बघा ते कसं लिहिलं आहे, A1 + X1 म्हणजे ॲडिशन ऑफ 2 एलिमेंट्स, B1 + Y1 ॲडिशन ऑफ 2, C1 + Z1 ॲडिशन ऑफ 2. इफ ईच एलिमेंट ऑफ अ रो ऑर कॉलम इज एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ 2 नंबर्स, तर तो डिटर्मिनंट सुद्धा तुम्हाला कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ 2 डिटर्मिनंट्स. बघा ह्यातलं पहिलं एलिमेंट घ्यायचं, इथलं पहिलं घ्यायचं, इथलं पहिलं घ्यायचं, हे 2 रोज तसेच आहेत, म्हणजे हा एक डिटर्मिनंट झाला. ही इथली दुसरी एलिमेंट्स घ्या आणि ही रो तशीच ठेवा, दुसरा डिटर्मिनंट झाला. सो दिस इज हाऊ वेनेवर, आणि तो काही पहिला रो असं काही नाही. काय म्हटलंय बघा, इफ ईच एलिमेंट ऑफ अ रो ऑर कॉलम, इट इज नॉट नेसेसरी दॅट इट इज फर्स्ट रो ओनली. काही गैरसमज आपले उगाच होत असतात. असं कुठे म्हटलंय का त्या प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट रो, एनी रो यू टेक, त्या रो मधलं किंवा त्या कॉलम मधलं प्रत्येक एलिमेंट हे मला 2 एलिमेंटच्या बेरजेच्या स्वरूपात लिहिता येत असेल तर तो डिटर्मिनंट मला 2 डिटर्मिनंटची बेरीज म्हणून लिहिता येतो. कळलं? ठीक आहे. आणि 6वी महत्वाची प्रॉपर्टी काय की एखाद्या, बघा कसं ते लिहितात ते बघा त्याचं डिस्क्रिप्शन, इफ अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो, म्हणजे तुम्ही कुठलीही रो घ्या, तिसरी रो घ्या, त्यातल्या प्रत्येक एलिमेंटला तुम्ही K ने मल्टिप्लाय करा. म्हणजे आपण काय केलं, समजा तुमचा एक डिटर्मिनंट आहे, लक्षात घ्या असा डिटर्मिनंट आहे, ही पहिली रो काहीतरी एलिमेंट्स असतील, दुसरी रो, तिसरी रो,
म्हणजे या रो मध्ये 3 एलिमेंट्स असणार ना, हे 3 कॉलम्स घेतलेत, 3 रोज घेतलेत, म्हणजे प्रत्येक रो मध्ये 3 एलिमेंट्स असली पाहिजेत. डिटर्मिनंट मध्ये असं कधी असत नाही 3 रोज आणि 4 कॉलम्स, असं असणार नाही. थोडक्यात काय बघा, इथे समजा इन्स्टेड ऑफ दिस आय विल इरेज दिस. ठीक आहे, मी समजा इथे असं लिहिलं, हा डिटर्मिनंट लिहिला 1 2 3 4 5 6 आणि काहीतरी 2 - 1 3, म्हणजे हा तुमचा R3 झाला, हा R2 झाला, हा R1 झाला. आता आपलं काय म्हणणं आहे, इफ ईच एलिमेंट, बघा, इफ अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो, समजा मी असं म्हटलं R2 घेतला, R2 हा रो घेतला, त्याला मी 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 5R2, आणि हे कशामध्ये ॲड करायचं, R1 मध्ये. म्हणजे काय बदलेल तुमचं, R1 बदलेल. कसं बदलेल, R1 मध्ये 5R2 तुम्ही मिळवताय, म्हणजे इथे काय होईल बघा, R1 बदलेल, R2 आणि R3 नाहीच बदलणार. R2 तसंच राहील 4 5 6, R3 तसंच राहील 2 - 1 3. R1 काय होणार बघा, या रो मधल्या सेकंड रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला मी 5 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे ते काय होईल 20 होईल, बरोबर ना. बाजूला लिहूया आपण 5R2, म्हणजेच काय होणार तो रो 20 25 आणि 30. यातल्या प्रत्येक एलिमेंटला 5 ने गुणताय, 20 25 आणि 30, आणि ते पहिल्या रो मध्ये ऍड करताय R1 प्लस, मग R1 म्हणजे हे 1 2 3, मग त्याच्यामध्ये ऍड केलं की काय होईल, 20 हा 1 मध्ये ऍड होणार 21, 25 हा या 2 मध्ये ऍड होणार 27, आणि हा जो 30 आहे तो 3 मध्ये ऍड होणार 33. आता जर तुम्ही हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करून त्याची व्हॅल्यू k आली, तर आपला दावा असा आहे की ही प्रॉपर्टी हेच सांगते की ही व्हॅल्यू पण तीच असणार k. किती महत्वाची प्रॉपर्टी आहे बघा, राईट. सो ह्या सर्व प्रॉपर्टीज आपणाला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी कुठे ना कुठे यूज करायच्या आहेतच, लक्षात घ्या. मेन इश्यू हा आहे की वी शुड नो ऑल दीज 5 प्रॉपर्टीज अँड देन यू कॅन सॉल्व देम. टू सॉल्व मेनी प्रॉब्लेम्स वी कॅन सॉल्व बाय युझिंग देम. ओके, त्याच्यानंतर बघा, इफ मोर दॅन वन ऑपरेशन फ्रॉम द अबोव आर डन, मेक शुअर दॅट दीज ऑपरेशन्स आर कम्प्लिटेड वन ॲट अ टाइम. एकदम सर्व ऑपरेशन्स नाही करायचे आपण, एक एक ऑपरेशन करून ते आपण कंप्लीट करायचं. डायगोनल एलिमेंट्स वगैरे. आणखी एक मुद्दा त्यातला लक्षात घ्या की समजा माझ्याकडे असा डिटर्मिनंट आहे की त्याच्यामध्ये फक्त डायगोनल एलिमेंट्स आहेत. समजा असं घेतलं मी 1 0 0, मग काय 0 2 0 आणि 0 0 3. बघा, ही डायगोनल एलिमेंट्स झाली ना, ही डायगोनल एलिमेंट्स आहेत त्याची, याला मेन डायगोनल म्हणतात. सब डायगोनल म्हणजे ही इकडची अशी, ही जी डायगोनल आहे 1 2 3 ही मेन डायगोनल, ही सब डायगोनल. पण मेन डायगोनलला इम्पॉर्टन्स आहे. तर असा जर डिटर्मिनंट असेल तर ह्याची व्हॅल्यू किती येणार बघा, फक्त डायगोनल एलिमेंट्सचा गुणाकार 3 दुणे 6 गुणिले 1, 1 × 2 × 3. ही एक प्रॉपर्टी लक्षात घ्या. व्हेनेवर युअर डिटर्मिनंट इज कंटेनिंग ओनली डायगोनल एलिमेंट्स, नो अदर एलिमेंट, बाकी सर्व 0 आहेत, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजेच फक्त डायगोनल्सचा गुणाकार, डायगोनलला जी एलिमेंट्स आहेत त्यांचा गुणाकार, दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट. दिस यू हॅव टू रिमेंबर. ठीक आहे, डायगोनल एलिमेंट्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणखी एक आधीच्या लेक्चरला पण मी ही प्रॉपर्टी सांगितली की समजा असा माझ्याकडे रो असेल की सर्वच एलिमेंट्स त्या रो मधली 0 आहेत, बाकी मग इथे काही असेल 1 2 3 4 5 6 काही असेल, सर्व एलिमेंट्स जर एखाद्या रो मधली किंवा अगदी एखादा कॉलम असेल, दुसरा कॉलम समजा असेल, त्यातली सर्वच एलिमेंट्स 0 आहेत, तर मग ब्लाइंडली आपण त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 लिहू शकता. ती प्रॉपर्टी अशी नाहीये, परंतु ती प्रॉपर्टी म्हणून तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही की इफ ऑल द एलिमेंट्स इन अ रो ऑर अ कॉलम ऑफ द डिटर्मिनंट, ऑल द एलिमेंट्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, आर 0, ती सर्व 0च असतील तर काय, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज ऑल्सो 0. त्यामुळे एखाद्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 मला पाहिजे असेल तर 2 प्रकारे मला ते सिद्ध करता येतं. एक म्हणजे तुम्ही चेक करा की त्या डिटर्मिनंट मधले कुठले तरी 2 रोज किंवा कुठले तरी 2 कॉलम्स हे आयडेंटिकल आहेत का, तरीही त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे. आणि दुसरी प्रॉपर्टी ही आत्ता आपण बघितली की सर्वच एलिमेंट्स त्या रो मधली किंवा कॉलम मधली 0 आहेत. समजा दुसरा कॉलम घेतलात तुम्ही, दुसऱ्या कॉलम मधलं सुद्धा सर्व एलिमेंट्स जर 0 असतील, असं काही नाही आहे की तो पहिलाच रो पाहिजे, पहिलाच कॉलम पाहिजे, कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम असू दे.
जर त्या रो-मधली किंवा त्या कॉलममधली सर्वच्या सर्व एलिमेंट 0 असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे, अशी ही प्रॉपर्टी आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रॉपर्टीज अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज वापरून जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत त्यावेळी खूपच आपणाला म्हणजे काय करावं लागतं, कॉन्सन्ट्रेट होऊन कुठली प्रॉपर्टी मला यूज करता येईल हे बघावं लागतं. समजलं ना? कसं आहे की इट इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट बट ॲट द सेम टाईम इट इज नॉट इझी. प्रॉपर्टीज ज्यावेळी तुम्ही करताना त्यावेळी अशी बुलडोझर टेक्निक काहीच नाही आहे. या प्रॉपर्टीज वापरून जेव्हा प्रॉब्लेम मला सोडवायचे आहे देर इज नो बुलडोझर टेक्निक की असंच करायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन्समध्ये कसं होतं की तुम्हाला फॅक्टर्स पाडा, बरोबर ना. अदरवाईज एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन यू कॅन यूज द फॉर्म्युला -b ± √b² - 4ac/2a. सो देर इज अ मेकॅनिकल प्रोसिजर. तसं इथे डिटर्मिनंटच्या प्रॉब्लेम्समध्ये नसतं. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल, वेगळं काहीतरी करावं लागेल. देन ओनली यू कॅन सॉल्व दोज प्रॉब्लेम्स. सोपे नसतात, परंतु मी नेहमीच सांगत आलो कुठलाही प्रॉब्लेम हा कठीण असा नसतो. तुम्ही नीट विचार केलात की ते सर्वच प्रॉब्लेम सोपे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला एक स्वतःमध्येही एक कॅलिबर डेव्हलप करावं लागेल. त्याच्यासाठी सर्व सूत्र माझी पाठ पाहिजे. मी नेहमीच सांगत आलो यू शुड हॅव अ कमांड ऑन ऑल द फॉर्म्युले. प्रॉपर्टीज, आता डिटर्मिनंटचे प्रॉब्लेम सोडवायचे असतील तर प्रॉपर्टीजवर आपली कमांड पाहिजे. ईच अँड एव्हरी प्रॉपर्टी ऑफ दोज 6 प्रॉपर्टीज वी शुड नो. देन once you know those properties, whenever time comes you can utilize those properties. but knowledge of the properties हेच नसेल, प्रॉपर्टीज काय आहेत हेच जर मला माहिती नसेल, म्हणून त्या 5 की 6 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या पुन्हा पुन्हा तुम्ही रिव्हाइज करा, व्हेरीफाय करा, डिटर्मिनंट्स घेऊन ती प्रॉपर्टी वापरून बघा तसं होतं का ते बघा, म्हणजे मग कॉन्क्रीटली त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या प्रॉपर्टीज वापरून डिटर्मिनंटच्या संदर्भातले प्रॉब्लेम सोडवू. ठीक आहे. थँक्यू.